नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संगणक वापराविषयीचे ज्ञान. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. चला तर पाहूया पेपर दुसरा केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा संदर्भातील काही प्रश्नांचा सराव करून घेऊया. प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण कोणते आहे ते निवडा. 4 पर्याय आहे, ग्राफिक्स, वर्ड, बॅकअप आणि डॉस. याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, डॉस. मित्रांनो, MS DOS ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. डिस ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये कोडिंग आणि कमांड वापरले जातात. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, युटिलिटी सॉफ्टवेअर कोणते आहे? 4 पर्याय देण्यात आलेले आहे. पहिला आहे वर्ड, एक्सेल, वेब आणि बॅकअप. या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे बॅकअप, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे. हे युटिलिटी सॉफ्टवेअर आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर हे जनरल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही? या ठिकाणी नाही असं विचारलेलं आहे मित्रांनो. वर्ड, डॉस, एक्सेल, पॉवर पॉईंट यामधून बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, डॉस हे पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक टिंबटिंब होय. 4 पर्याय देण्यात आलेले आहे. इंटिग्रेटेड सर्किट, मायक्रोप्रोसेसर, निर्वात नलिका आणि ट्रान्झिस्टर्स. या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, निर्वात नलिका हे पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक होय. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, टिंबटिंब निर्मितीमुळे पहिल्या पिढीतील संगणक खूपच लवकर त्यात बिघाड होत असे. 4 पर्याय देण्यात आलेले आहे. पहिला उष्णता, धूळ, गारवा आणि यापैकी नाही. तर या बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, उष्णतेमुळे पहिल्या पिढीतील जो संगणक होता तो खूपच लवकर त्यामध्ये बिघाड होत असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6, पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिव्हाइस म्हणून टिंबटिंब वापरले जाते. या ठिकाणी 4 पर्याय आहे. स्कॅनर, पंच कार्ड, कीबोर्ड आणि माऊस. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, पंच कार्ड. पहिल्या पिढीत संगणकाचा डाटा सेव्ह करण्यासाठी इनपुट डिव्हाइस म्हणून पंच कार्ड हे वापरले जात असे. यामध्ये सर्व माहिती ही जतन करून ठेवली जात असे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या वर्षी संगणकाची निर्मिती केली गेली? या ठिकाणी 4 पर्याय आहे. 1946, 1944, 1947, 1945. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे 1946, पर्याय नंबर 1 हे संगणकाची निर्मितीचे इयर आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8, पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी टिंबटिंब होय. या ठिकाणी 4 कालावधी देण्यात आलेले आहे. पहिल्या पिढीतला या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. पहिला पर्याय आहे 1946 ते 1959, 1965 ते 1972, 1964 ते 1971 आणि 1945 ते 1958. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे 1946 ते 1959 हा पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी आहे. प्रश्न क्रमांक 9, CPU हे खालीलपैकी कोणत्या भागावर तयार केलेले असते? ऑर्थोमॅटिक व लॉजिक युनिट. दुसरा पर्याय आहे कंट्रोल युनिट, मेमरी युनिट आणि वरीलपैकी सर्व किंवा वरील सर्व. याचं बरोबर असलेलं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4. हे तिघही जे ऑप्शन आहेत याद्वारे CPUचे भाग तयार केलेले असतात. म्हणून उत्तर आहे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते त्याला काय म्हणतात? या ठिकाणी 4 पर्याय देण्यात आलेले आहे. पहिला मेमरी, डेटा, प्रोग्राम आणि माहिती. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मेमरी. मेमरी ही संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते त्यालाच मेमरी असे म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओत, नवीन एका विषयात. धन्यवाद.